मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये अगदी पहिल्याच दिवशी घोषणा युद्ध रंगले। त्यामुळे मुंबईच्या राजकारणाची पुढची झलक नेमकी कशी असणार आहे पाहूयात या खास रिपोर्टमध्ये। बीएमसीत घोषणा युद्ध, नव्या संघर्षाची नांदी। महापालिकेत भाजप ठाकरे सेना आमने सामने। मोदी आणि ठाकरेंच्या नावाने घोषणाबाजी। तब्बल 44 वर्षांनी भाजपचा दुसरा महापौर मुंबई महापालिकेत विराजमान झालाय। मात्र महापालिकेच्या सभागृहात पहिल्याच दिवशी महापौर निवडीआधी झालेल्या या घोषणाबाजीनं महापालिकेचं सभागृह शक्ती प्रदर्शनाचा आखाडा बनला। एका बाजूला ठाकरेंच्या तर दुसऱ्या बाजूला मोदी आणि देवाभाऊंच्या घोषणांनी महापालिकेचं वातावरण चांगलंच तापलं। तेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत। विरोधकांनी उमेदवार न दिल्यानं महापौर पदाची निवड बिनविरोध झाली असली तरी सत्ताधारी आणि विरोधकांच्या घोषणा युद्धामुळे नव्या संघर्षाचा वाद पेटलाय। महापौर निवडीवेळी ठाकरे सेनेनं पीठासन अधिकाऱ्यांवरून आक्षेप घेतल्यानं सभागृहात एकच गोंधळ उडाला। ज्यावेळेला इलेक्शन होतं, निवडणूक होते, त्यावेळेला या सभागृहाचे जास्तीत जास्त सिनियर तिथे बसले पाहिजे। मग ते कुठल्याही पक्षाचे असू शकतात। मग त्या याच्यामध्ये श्रद्धा जाधव सलग 7 वेळा या सभागृहात त्या निवडून आलेले आहेत। आणि इतकं असं काय घडलं की आपण त्या मिनिटाला सुद्धा कामकाजापुरतं सुद्धा आपण त्यांना ते कामकाज करायला दिलं नाही किंवा याचाच आम्ही खरा निषेध करतो। इतकंच काय तर उपमहापौर संजय घाडींचं भाषण सुरू होताच ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देत सभात्याग केला। एवढंच नाही तर महापौर उपमहापौर यांच्या भाषणाची प्रतही फाडून फेकली। आता मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर तर शिंदे सेनेचा उपमहापौर झालाय। सुधार समिती अध्यक्षपद मिळवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीचे 4ही नगरसेवक आपल्या बाजूने खेचून घेण्यात शिंदे सेनेलाही यश मिळालंय। मात्र महापौर आणि उपमहापौर पदानंतर शिक्षण समिती, स्थायी समिती, सुधार समितीच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता मुंबईकरांना लागली आहे। मात्र कधी काळी सत्तेत एकत्र असणारे दोन मित्रपक्ष आमने सामने उभे राहिल्यानं अस्तित्वाची लढाई पहिल्याच दिवसापासून सुरू झाली आहे। एकूणच भविष्यातील संघर्षाचीच ही नांदी म्हणावी लागेल। गणेश कवडेसह गिरीश कांबळे आणि वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।